नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लाड माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की 31 मार्च पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा बाजार भाव होणार 6000। सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की 31 मार्च पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा बाजार होणार 6000। हा प्रश्न तुमच्या मनातला, हा प्रश्न माझ्या मनातला, देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये 31 मार्च पर्यंत आता हरभऱ्याचा बाजार भाव होणार 6000। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर, तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओस लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राइब करायचं प्रत्येक वेळी राहते, म्हणून सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की 31 मार्च पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता हरभऱ्याचा बाजार भाव होणार 6000। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवाला जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी व त्याचबरोबर देशांतर्गत बाजारात असणारी मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा 31 मार्च पर्यंत हरभऱ्याच्या भावावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग काय 31 मार्च पर्यंत हरभरा होणार 6000 पार। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर। तर बघा कास्तकार बांधवांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची भाव पातळी ही 5200 ते 5500 च्या दरम्यान आहे। परंतु आपल्या सर्वांना हे माहिती असायला हवे की इथून पुढे 31 मार्च पर्यंत हरभऱ्याच्या भावात तेजी येणार। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे 15 तारखेनंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सरकार हमी भावावरती हरभऱ्याची खरेदी सुरू करणार आणि त्याचबरोबर मित्रांनो 28 फेब्रुवारीला पिवळा वाटाणावरची 50% आयात शुल्क जे 0% करण्यात आलं होतं ते 1 मार्च पासून पुन्हा एकदा 50% झाले। त्याच्यामुळे सुद्धा खालच्या स्तरावरून हरभऱ्याच्या भावाला आधार मिळेल आणि याच्यामुळे इथून 31 मार्च पर्यंत 100% हरभऱ्याच्या भावात तेजी येणार। मग या तेजीमध्ये 31 मार्च पर्यंत काय हरभऱ्याचा बाजारभाव 6000 होणार का? चला जाणून घेऊया। तर बघा कास्तकार बांधवांनो, सध्याची बाजारभाव पातळी 5200 ते 5500 दरम्यान याच्या सुधारणा होणार, याबद्दल दुमत नाही, पण 200 च्या वर काही सुधारणा होणार नाही। म्हणजे बाजारभाव पातळी ही किंबहुना 5300 ते 5700 च्या दरम्यान राहील। म्हणजे 31 मार्च पर्यंत बाजारभाव वाढणार, परंतु बाजारभाव काही 6000 पार होणार नाही। त्यासाठी तुम्हाला जून महिन्यापर्यंतची वाढ बघावी लागेल, एवढं मात्र 100% खरं। विक्रीचा विचार करत असाल तर जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही। जर आपल्याला 5500 5600 ला विक्री करून परवडत असेल तर इथे विक्री करू शकतात अथवा हमी भावावर सरकारला देऊ शकतात, अथवा 6000 चा भाव हवा असेल तर जून महिन्यानंतर हरभरा विक्रीचा विचार करा, ज्यामुळे होईल आपला सर्वात जास्त फायदा। तर हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाजूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।